राजेंद्र गावित के लिए सीनियर नेत्री ने की प्रेस कॉन्फ्रेंस, पत्रकारों ने किए तीखे सवाल। उप सभापति महाराष्ट्र विधान परिषद एवं शिवसेना की सीनियर नेत्री ने दिए जवाब। महाराष्ट्र और पालघर जिले के महत्वपूर्ण मुद्दों और महागठबंधन सरकार द्वारा किए गए कार्यों और भविष्य में महागठबंधन सरकार द्वारा किए जाने वाले कार्यों पर शिवसेना नेता और महाराष्ट्र विधान परिषद की उपाध्यक्ष माननीय श्रीमती नीलम गोरे मैडम की प्रेस कॉन्फ्रेंस द्वारा बताया गया। त्याचा परिणाम होतो आणि दुसरा म्हणजे अवजड ट्रॅफिक वाढलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये लांब जाणारा। त्याच्यामुळे सुद्धा रस्त्यांचं टेक्नॉलॉजी कशी करावी की जेणेकरून खड्डे होणार नाही याच्यावरती पण साहेबांनी तोडगा काढलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना परत संधी मिळाली तर नक्कीच खड्डेमुक्त महाराष्ट्र दिसेल। क्षमतेपेक्षा भरमसाठ बदलाने वाहनं जातात। आरटीओ विभाग सुद्धा आपल्याला काही कोणी लक्ष देत नाही। अशा पद्धतीचं पालघर एक काय झालेलं आहे की आरटीओ पोलीस आणि आपले वाहतुकीतले चालणारे नागरिक या तिघांचं कुठे सहभाग असणारं काही समन्वय किंवा दक्षता कमिटी अशा काहीच नाही आहे। त्याच्यामुळे होतं कसं की पोलीस आणि वाहतूक पोलीस आणि सर्वसाधारण पोलीस हे विरुद्ध नागरिक असं ते युद्धाचं सगळं त्याला स्वरूप प्राप्त होतं। मी 30% तर लोक असे पाहिले म्हणजे पुण्यात सुद्धा की ते सरळ उलटे येतात, मस्त पूर्णपणाने उलटे येतात कुठल्याही वेळेला। आणि मग अशा वेळेला आता आमच्याकडे पुणे सिटीने केले जाईल की आम्ही 6 महिन्यासाठी वाहन जप्त करणार। मग असं केलं की आंदोलन सुरू होतं। मग लोक म्हणतात आमचेच लोक कुठे म्हणतात नका एवढं करू। पण माझं म्हणण्यासाठी थोडं स्वयंशिस्त पण पाहिजे जेणेकरून अपघात प्रमाणाचा कमी होईल आणि अशा ज्या अपघात विरोधी समित्या प्रत्येक जिल्ह्यात जास्त कार्यरत केल्या पाहिजे। त्या कमिट्या असतात परंतु तेवढ्या कार्यरत नाही आहेत। दुसरी लोकांची वेगळी अडचण आहे बऱ्याच ठिकाणी की लोकांना रस्ता क्रॉस करायला जागाच नाही आहे, त्यामुळे लोक कुठे रस्ते क्रॉस करतात। तर मी स्वतः बैठक घेतली परिवहन विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्याबरोबर, तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की जिथे जिथे मेन रस्ते आहेत ते शहरामध्ये आपल्याला एंट्री घेतो तिथे आणि बाहेर पडतात पाहणे तिथे जिथे तिथे लोक मागणी करतील की सिग्नल लावा, तिथे आम्ही सिग्नल बसवून घेऊ। त्याच्यावर मी तुमच्यामार्फत आवाहन करते का एका व्यक्तीचं आश्वासन नाही घेतलं असं की तुम्हाला जिथे वाटेल की अपघात प्रवणता आहे किंवा ज्या ठिकाणी आवश्यकता आहे खड्डे आहेत, सिग्नल्स आवश्यक आहेत, तिथे मुलांच्या शाळांच्या वेळेला सिग्नल्स आवश्यक आहेत, आपले पर्यायी रस्ते जे आहेत ते चांगले असले पाहिजेत की जेणेकरून तुमच्या रस्त्यावर भार पडणार नाही। असा सगळा आराखडा जिल्हानिहाय आपण जोपर्यंत राबवत नाही आणि त्याच्यात पत्रकारांना माझी विनंती आहे की तुम्ही दर 15 दिवसांनी एखादी चांगली मोठी एकदम सगळीकडे बातमी लागली तर त्याचा परिणाम होतो। म्हणजे पत्रकारांना गांभीर्याने जास्त घेतलं जातं। पण माझं स्वतःचं पण या विषयावर लक्ष आहे। तुम्ही जर का सूचना दिली आहे निवडणुकीनंतर किंवा अमुक ठिकाणी सिग्नल लावा आणि परिवहनच्या बरोबर बैठक घेतलं तर मी स्वतः त्याची बैठक घेईल। मॅडम मला असं वाटतं की मी आपल्या दोन्ही पत्रकार संघाच्या वतीने एक आपल्याला आमंत्रण करतो की पालघर जिल्ह्यामध्ये जे रोजगार त्यांना त्यांच्या वतीने सांगतो की पालघर जिल्ह्यातल्या रोजगार आरोग्य आणि या शिक्षण या महत्वपूर्ण प्रश्नासाठी आपण एक दिवस पालघरमध्ये यावं आणि आमच्यासोबत थोडंसं पालघर जिल्ह्यामध्ये फिरावं। त्यामुळे काय समस्या नेमक्या आहेत ते आपल्या अधिवेशन होईल आणि डिसेंबरचं। हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।